निवेदन मधुकर कसबे यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची आणि तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतेहो, हा आहे कार्यक्रम सूरसंवाद. आपल्याशी संवाद साधणार आहे आपला रेडिओ मित्र मधु कसबे. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य आहे बाळासाहेब खराटे यांचं. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं. आणि सादरकर्ते आहेत विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन केला आहे. काय नाही, खूप दिवस झाले सर. इच्छा होती फोन लावायची. खूप ट्रायल केली, आज लागला म्हणला. योगायोग चांगलं झालं. बरं बरं. काय नाव तुमचं? मी गजानन आवटे, किरला. कोणतं गाणं निवडलेलं आहे? सर देशभक्तीपर सर. आता 26 जानेवारी आहे मस्त. कोणता देशभक्तीपर? हा, तुमचं नाव काय सर? रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय. हा का? बरं बरं बरं. बोला ना, कोणता देशभक्तीपर? बरेच गाणे आहेत, हिंदी आहेत, मराठी आहेत. हा सर, तर आपलं ते दिल दिया है, जान भी देंगे है, वतन तेरे लिए. अच्छा 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 अच्छा. कर्मामधलं. हा, कर्मामधलं. कारण की कसं आमच्या गावात म्हणजे मिलिटरीचं गाव म्हणून ओळखलं जाणार गाव आहे शिरला गाव. म्हणजे आमच्या गावात म्हणजे देशसेवेवर खूप आहेत म्हटलं मिलिटरीमन. सैनिकांचं गाव म्हणून ओळखला जाते शिरला. हा हो सर. त्याविषयी सांगा ना, किती लोक गेलेले आहेत? सर म्हणजे सर्व समाजात मधलं जवळपास 100 सैनिक आमच्या गावात आहेत म्हटलं. हा, त्यातून आमचे एक म्हणजे कैलास निमकंडे जे आहेत माझे मित्र, ते शहीद झालेले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन पण म्हणजे योग थांबला नाही, समोरच गेला. सेवानिवृत्त झालेले किती आहेत? सेवानिवृत्त झालेले समजा तरी 8 आहेत सर. 8-10 समजा. माझे मित्र आहेत, त्यातले एक निलेश आयस्कर आहे आणि रवी गावंडे, असे भरपूर आहेत. बरं बरं बरं. गजानन भाऊ, तुमच्या आणि तुमच्या सर्व परिवारासाठी, मित्रांसाठी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत. हो सर, हो चालेल सर. हा, सूरसंवादसाठी फोन केला ना? हो हो. मी पळवा बाजार इथून सचिन पुरी बोलतो. बोला सचिन भाऊ. हा सर, बाकी तर बरं झालं. तुम्ही कसं आहे सर? मी पण ठीक आहे. गाणं कोणतं निवडलेलं आहे? हा, गाणं मला ऐकायचं आहे. चित्रपट आहे राजा. आम्ही गाऊन दाखवू का सर? दाखवा ना, गाऊन दाखवा. चोट लगी तुझको तो दर्द मुझे होता है, आंख तेरी छलके तो दिल ये मेरा रोता है, भाई भाई में अक्सर ये होता है, होता है, ये होता है. छान गाणं गाणं. काय सर? उदित नारायण काय नाही. काय करतात सचिन भाऊ? काय नाही सर, मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आता सध्या रेल्वेची एक्झाम दिली. मी ब्लाइंड आहे सर. दैनंदिनी कशी आहे तुमची? दैनंदिनी सर, आमच्या सॉफ्टवेअरचा मोबाईल आहे माझ्याकडे, मोठा स्मार्टचा. त्याच्यामधून आम्ही डाउनलोड करून अभ्यास करतो आणि त्याच्यामधूनच ऐकतो स्पर्धा, रेल्वेची परीक्षा किंवा बँकिंगची एक्झाम. बरं बरं. अच्छा अच्छा. आपल्याला जसं जमतं तसं आपण ट्राय करतो सर. बरं बरं. म्हणजे स्मार्टफोनचा चांगला उपयोग करता? हो सर. हो हो हो. बरोबर आहे. तर हे नवं तंत्रज्ञान आहे, तर तुमच्या कामी येत आहे. चांगले ऐकून आनंद झाला. हो सर. गाणं. मधु कसबे सर बोलता का सर? हो हो. तुम्ही कसं ओळखलं? अरे सर, मी 10 वर्षापासून अकोला आकाशवाणीत तुम्हाला सर्व उद्घोषकांचे नाव माहिती आहे.
बरं 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 बरं. ठीक आहे सचिन भाऊ, ऐकूयात तुमच्यासाठी हे गीत. ओके सर, धन्यवाद. देखील मुळशीपासून बोलतो सर. या आधी लागला होता फोन छगन भाऊ? हो हो सर, 8 महिन्यापूर्वी लागला होता. बरं बरं, 8 महिन्यापूर्वी लागला होता. हो, आणि आकाशपर्यंत हा माझा 5वा कॉल आहे. बरं, 8 महिन्यापूर्वी जे गाणं सांगितलं ते आठवते तुम्हाला? 8 महिन्यापूर्वी गाणं सर मला आठवते ना. हम्म. लफंगे पिके आपल्या यातलं गाणं मागितलं तुम्ही, ते रंग बरे मोसम से. बरं बरं. ना आता 26 जानेवारीचा वेळ आहे, यावेळेस कोणता आहे? यावेळेस सर मेरी देश की धरती सोना उगले हिरे मोती, हे गाणं पाहिजे सर मला. वा, हो छान गाणं निवडलं. सर, माझे काही मित्र आहे, हम्म. संजय समाधान सरदार, भाऊराव इंगळे, शिवलाल खरात, माझी पत्नी सरला ठाकूर, माझा मुलगा चंदन ठाकूर, हम्म, हम्म, हम्म. आणि आमचे भाऊसाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊ खंडारे पाटखेड. बरं, हे तुम्ही जे सगळे जे आता एवढे नावं सांगितलं तर ते सगळे आमचा रेडिओ ऐकता? सर हे माझ्याकडे बसून ऐकतात. हे आमचा हा एक ग्रुपच असतो 3-4 लोकांचा, हम्म, हम्म. आणि हे माझ्याकडे बिलकुल सुरसंवाद कार्यक्रम सुरू झाला की हे माझ्याकडे येऊन लगेच बसतात, आणि तेही कॉल करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा कॉल लागतच नाही. बरं बरं बरं. छगन भाऊ काय करताय आणखी? सर मी अंशतः ब्लाइंड आहो. हम्म, हम्म, हम्म. माझी पत्नी पण ब्लाइंड आहे. बरं हो, आणि माझा मुलगा ITI कॉलेज अकोला इथे शिक्षण करतो. बरं बरं बरं. अच्छा अच्छा, ठीक आहे. बरं छगन भाऊ, ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत. ठीक सर, धन्यवाद. मेरे देश की धरती. हॅलो. हॅलो. हा सर, नमस्कार. नमस्कार. सर, सर्वांना गणतंत्र दिनाच्या आपल्या राज्यातील व देशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आम्ही निश्चितच पोहोचवू. आणि तुमच्या आकाशवाणी टीव्हीला सुद्धा. बरं 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 बरं. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर, मी प्रदीप रावणकर बोलतो, ओरोड खंडराव, तालुका संगम, जिल्हा बुलढाणा. रावणकरजी, हा बोला ना सर. तुमच्या परिसरातील माहिती सांगा ना. आता आमच्या परिसरातील माहिती काय सर, आता घाटाच्या खाली आम्ही इकडे सातपुडे पर्वताजवळ. बरं बरं, घाटाच्या खाली आहात. हा, सातपुडा पर्वत जवळ आहे तो. बफर झोन किती दूर आहे म्हटलं? वन्य प्राण्यांचा काही त्रास आहे तुमच्या गावातील शेतकऱ्यांना? हो, थोडं वन्य प्राण्यांचा इतका काही त्रास नाही आहे सर. बरं बरं. थोडाफार. हा हा. एवढं काही त्रास येत नाही. घाटाच्या खाली म्हटल्यामुळं मी हा प्रश्न केला तुम्हाला. नाही, घाटाच्या खाली आम्ही पण पर्वताच्या थोडं दूरच आहोत. ठीक आहे. पाऊस पाणी कसं आहे तिकडचं? हो, यावर्षी सर बरं पडलं. मागील मराठवाड्यामध्ये खूप नुकसान झालं सर, हम्म, हम्म, हम्म. पण आमच्या इकडे एवढं काही नुकसान नाही झालं. अच्छा. प्रदीप भाऊ, गाणं कोणतं निवडलेलं आहे? सर, आम्हाला गाणं राजा हिंदुस्थानी मधलं हवं, कुमार सानू, अलका याग्निक, परदेशी. ठीक आहे प्रदीप भाऊ, हो ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत. हो, ठीक आहे, धन्यवाद. हॅलो. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम सुरू संवादासाठी फोन केला आहे. संवाद. नमस्कार सर, कोण बोलताय आपण? रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय. मधु कसबेजी, नमस्कार. मी चांदूर बाजार, जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय सर. बोला संजय भाऊ, बोला. माझा 2 महिन्यानंतर आता मी फोन लावला आहे. बरं बरं बरं. यावेळेस मला मजरू सुलतानपुरी यांचं गीत आहे, लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं संगीत आहे, हम्म, हम्म. मुकेश यांचा आवाज आहे, आणि गीताचे बोल आहेत सौबाई मतवालीच्या पत्थर के सरम चित्रपटातलं महेश कुमार आणि वैदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं गीत आहे. अच्छा अच्छा. मुमताज वगैरे होत्या. तर हे गीत ऐकायचं आहे सर. निश्चितच ऐकू. मी 80% पोलिओग्रस्त अपंग आहे सर. एका खाटेवरच मी एका झोपलेला असतो, आणि झोपल्यात आपले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतो. मोबाईल ऍप मुळे मला आता जराशी सुविधा उत्पन्न झाली आहे यामुळे. आणि कार्यक्रम खूप अगोदर कधी कधी लागायचे कार्यक्रम, अकोल्याचे कधी यायचे नाही. आम्ही छोटासा FM घेतला होता, तर आता ते चांगलं फरक झाले. 1984 पासून मी आकाशवाणीचा श्रोता आहे. खूप कमी वेळात मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकलेले आहेत. कारण की त्यावेळेस फक्त नागपूर केंद्रालाच आम्ही पत्र पाठवायचो. इकडले FM
यायचेच होते, श्रीलंका, नागपूर, विविध भारतीय असे. बरं बरं बरं. अच्छा अच्छा. 55 वर्षापर्यंत वय झालेलं आहे आता माझं, कारण वय त्याच्यातच गेलं आहे. बरं बरं. आणि हे अपंगत्व आहे ते जन्मापासून आहे की आता झालं? नाही, मला कोणालाच माहित नाही मला अपंगत्व कधी आलं, कारण जन्मापासूनच आहे असं म्हणतात काही. मी चाललोच नाही. बरं बरं. अच्छा अच्छा अच्छा. हो का? 80% पोलिओ झाला असं. मग नंतर 2 वर्षाचं झाल्यावर माझ्या आई वडिलांना मला नागपूरला नेलं असतं, तिथं सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस इकडले कोणत्या डॉक्टरने सांगितलं नाही की मला काय झालं म्हणून. बरं बरं. अच्छा हो अच्छा. पोलिओ झाला होता नाही तुम्हाला? हो, लहानपणी पोलिओ झाला होता सर. त्यावेळेस हे तिथचे दवाखाने वगैरे नव्हते, पोलिओच्या लसा डोस वगैरे काहीच नव्हतं. आता बराच बदल झालेला आहे. आणि जसं आपण हत्तीरोग हद्दपार केलेला आहे, तसं आता पोलिओ पण मुक्त भारत होण्याच्या मार्गावर आहे. हो, टीबी झालं, हत्तीरोग झालं. आता मला तर वाटतं की कॅन्सर सुद्धा हद्दपार होईल अशी आशा करूया. निश्चितच निश्चितच. त्याच्या सुद्धा लशी निघतील असं मी प्रार्थना करतो आहे. नाही, आहे ना संशोधन सुरू आहे. हो, त्यावर पण संशोधन सुरू आहे आणि लवकरच त्यावरही चांगला उपाय सापडेल आपल्याला शास्त्रज्ञांना. आणि मी सर्व मुलांच्या आईवडिलांना हे सांगत असतो की पोलिओची लस दिलं आपल्या मुलांना टाळू नका, कारण जर मुलगा माझ्यासारखा जर झाला तर त्याचं संपूर्ण जीवनच होते. कारण का आता माझं सर्व नेणं उचलणं, मला बाहेर नेणं, तोंड धुवून देणं, जेवायला वाढणं आणि वगैरे सर्व घरातल्या लोकांना करावं लागतं. तर हे अशी अवस्था आपल्या मुलावर तरी येऊ देऊ नका. नेहमी लोकांना सांगत असतो. चांगला संदेश तुम्ही दिलेला आहे. तर मला 1-2 मित्रांची नावे घेऊ शकतो का? ठीक आहे. बरं. माझी आई आहे मथुराबाई गेडाम, माझे बाबा आहेत साहेबरावजी गेडाम, माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे, माझे जवाई आहे सुमेध घरडे, माझा भाचा आहे कुमार संगरक्षित घरडे, आणि माझे मित्र आहे गुणवंत कडू, गौतम रायबोले, सिद्धार्थ गोंधाने, दिनकर शिंदे, विजय पाटील, हिरामंजी शेंडे आणि प्रवीण आगोने सर आहेत. बरं बरं. संजय भाऊ, खूप खूप मोठा परिवार आहे, मित्र परिवार तुमचा. हो, आमचं हे आकाशवाणी हॅलो करणारी श्रोता ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान इथून आम्ही सर्व श्रोते जुळलेले आहोत. बरं 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 बरं. ग्रुप आहेत आमचे. ठीक आहे संजय भाऊ, ऐकूयात तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व इतक्या मोठ्या परिवारासाठी, मित्र परिवारासाठी पत्थर के सनम या चित्रपटातील हे गीत. धन्यवाद सर, आपण मला बोलण्याचा मोका दिला त्याबद्दल आपला सुद्धा. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन केला आहे. नमस्कार सर. नमस्कार. पांडुरंग मोरे बोलतो, मुक्काम पोस्ट वारंगाफाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बोला पांडुरंग भाऊ, बोला. काही नाही सर, कार्यक्रम चांगले वाटतात, कार्यक्रम ऐकतो. आणखी काय सांगाल? काही नाही, आमची बहीण राहते अंबिका विजय मारवाडी, शिरपूर जैन. बरं. त्यांच्या मुलीचं लग्न आहे 7 तारखेला. अच्छा, त्याची तयारी सुरू आहे का मग? हा, तयारी सुरू आहे. त्यानिमित्त एक लग्न गीत ऐकायचं होतं, मायाची साडी मध्ये. अच्छा, परिवार आहे आमचा परिवार. बरं, तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व परिवारासाठी ऐकूयात हे गीत. वेसने मोरे, कुंडिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगाफाटा. धन्यवाद सर. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण. आकाशवाणी अकोला. हो, आणि कार्यक्रम सूरसंवाद. मुक्काम पोस्ट मनारखेड वरून शिवशंकर लोळ बोलतो साहेब. बोला शिवशंकर भाऊ. काय नाही साहेब, आकाशवाणीचे पूर्ण कार्यक्रम ऐकत असतो आणि सोबतच आपण जीवन जे आहे चालू आहे. तुमच्या परिसराची काय परिस्थिती आहे आज पिकांची? आता रब्बीचा हंगाम आहे साहेब. खरीपाचा तर आता संपला विषय. रब्बीचा आता ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे किंवा काही कोरडवाहू हरभरे त्यांची पाण्याची व्यवस्था आहे, त्यांचा कांदा, खरीपाची ज्वारी आपल्या इकडे आता बऱ्या प्रकारे घेतली जाते. बरं बरं. रब्बीची खरीपाची नाही. ज्वारीला वन्य प्राण्यांचा त्रास असल्यामुळं फार हे पीक फार कमी शेतकरी पेरतात.
हा वन्य प्राण्यांचा त्रास आहे सर, पण आजकाल आता आवाज कटत आहे. हा हा, तुमचा आवाज कटला होता आता. हा हा नाही नाही, जसं आता वन्य प्राण्यांचा तर सर्वच पिकाला त्रास आहे, ज्वारीले जास्त आहे. पण त्यासाठी आता ते झटका मशीनची सुविधा आहे, त्यामुळे शेतात कास्तकार काही प्रमाणात उत्पन्न चांगलं आहे त्या ज्वारीचं आणि ढोरांसाठी चाराही होते. हो हो, म्हणजे दुहेरी फायदा आहे त्यामध्ये हो शेतकऱ्यांचा. हो, दुहेरी फायदा आहे त्याच्यामधून. बरोबर आहे. उत्पन्न भरघोस होते साहेब त्याचं. हम्म, हम्म, हम्म. त्या दृष्टीनं परवडते ते घेतली तर. फक्त वन्य प्राण्यांच्या त्रासापासून बचाव करावा लागते तिचा, मात्र एवढी गोष्ट खरी. हम्म, 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 हम्म. आपण काय करताय? मी टेलरिंग काम करतोय. गाणं कोणतं निवडलेलं आहे? गाणं द्या ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ठीक आहे शिवशंकर भाऊ, तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व परिवारासाठी ऐकूयात सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. शेतो, हा होता कार्यक्रम सूरसंवाद. आपल्याशी संवाद साधला रेडिओ मित्र मधु कसबे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य होतं बाळासाहेब खराटे यांचं. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते, आत्ताच आपण सूरसंवाद हा फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम ऐकलात. निवेदन मधुकर कसबे यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि तांत्रिक सहाय्य दिलं होतं बाळासाहेब खराटे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे.